सांगा की तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतरनं या ठिकाणी किती लोक साधारणपणे वृक्षतोड करत होते आणि ते कोण होते? या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आलो तेव्हा 4 लोक या ठिकाणी होते. तर मशीन वगैरे साह्याने ते वृक्षतोड करत होते. त्यानंतर मी त्यांना जाब विचारले की बाबा मला परमिशन दाखवा, या असं तुम्ही वृक्षतोड करताय. त्या ठिकाणून त्यांनी वीर मॅडमला फोन केला. वीर मॅडमशी त्यांची चर्चा झाली. मग वीर मॅडमशी मी बोललो, त्यांनी वरवणच्या ऑफिसला मला बोलावलं त्या ठिकाणी की बाबा तुम्ही तिथे या, तुम्हाला परमिशन दाखवतो. त्याच्यानंतर 1 तासभर त्यांनी फोन माझे उचलले नाही आहेत. वीर मॅडमने उचललं नाही, काळे साहेबांनी पण उचलले नाही आहेत. आणि त्याच्यानंतर 1 तासाभरानंतर मी त्यांना थांबा बोललो, ते थांबले नाही आहेत. सगळे लोक इथून पलायन करून गेले निघून, ट्रॅक्टरवाले. त्या ठिकाणी 2 टेलर 1 ट्रॅक्टर त्या ठिकाणी हजर होते. त्या ट्रॅक्टरचा काही नंबर वगैरे तुम्हाला हो. सांगता येईल का? ट्रॅक्टरचा नंबर आहे माझ्या मोबाईलमध्ये, शूटिंगमध्ये केलेला आहे तो नंबर. ऑलरेडी आता मला तोंडी सांगता यायचा नाही. ट्रायली नंबर आहे का? ट्रायलीला नंबर नाही. आपण तो जो काही नंबर आहे किंवा तो जो काही व्हिडिओ आहे ते आपल्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवणारच आहोत. त्यानंतर तुम्ही मला हे सांगा की ज्या पद्धतीने इथं आता थोडेसे लाकडं त्या ठिकाणी मोठं एक लाकूड त्या साईडला दिसतंय, त्याचबरोबर हे जे आपण आपल्या पाठीमागं बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एक ढीग पडलेला आहे. तसंच आपले जे कॅमेरामॅन आहेत, कॅमेरामॅनच्याही पाठीमागं एक लाकडांचा ढीग त्या ठिकाणी पडलेला आहे. तर हे एवढंच मुद्देमाल होता का आणखीन काय होता? नाही, एवढंच होतं. त्यांनी टेलरमध्ये काही भरलेलं नव्हतं. जे काय आहे ते या ठिकाणीच आहे. अच्छा, म्हणजे जे काय यांनी वृक्षतोड केली आहे, जो मुद्देमाल आहे तो याच ठिकाणी सोडून हे पळून गेलेले आहेत.